रे लवकर, वाजले बघ किती. 5 मिनिटं थांब ना ग आई. फोन वाजतोय तो उचल आधी. बघ बरं बाबा असतील. हॅलो. हा बाबा. हॅलो बाळा, अजून झोपली आहेस? उठली नाहीस? उठते हो बाबा. भागू, रविवारी काय झालं होतं ग? कुठे काय, आणि तेव्हा तर मी घरीच होते. थांबा, आईला देते फोन. आई, बाबांचा फोन आहे ग. ही भार्गवी आणि तिचे मित्र विराज, शिवू, चिनू. पोरं सगळी हुशार आहेत, पण मस्तीखोर. लहान मुलांचा गुणधर्मच आहे म्हणतो, पण होतं काय, खोड्या हे करतात आणि भांडण मात्र पालकांची होत. ही पोरं म्हणजे सोसायटीची डोकेदुखी. शाळेला तासाला त्रास, बाहेरच्या घरच्या लहान मोठ्यांच्या डोक्याला ताप. ही पोरं नेहमी काहीतरी मोठा पराक्रम करून देतात. आता नेमकं रविवारी काय झालं असेल बरं? अशा या भार्गवी आणि तिच्या मित्रांची गोष्ट. तर रंगदेवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ज्ञान मंदिर हायस्कूल घाटकोपर सहर्ष सविनय सादर करीत आहे आम्ही ते नव्हेच, आम्ही ते नव्हेच, आम्ही ते नव्हे. हॅलो शुभू. हा बोल. त्या कुलकर्णी काकांचा फोन आला होता. त्यात काय एवढं, माझ्याही घरी थोड्या वेळपूर्वी त्यांचा फोन येऊन गेला. गुड मॉर्निंग एवढंच बोलण्यासाठी ते रोज सर्वांना फोन करतात आणि सर्व सुखरूप आहे ते पाहतात. अरे नाही, त्यांनी बाबांना रविवारचं सर्व सांगितलं वाटतं. काय काय बोलतीस काय? खरंच की काय? शिट यार. म्हणाले काय काका? ते अजून मलाही नीट नाही कळलं, पण आई बराच वेळ माझ्याशी बोलत नाही आणि बाबांचा फोन आला होता, तो मीच उचलला. बाबा मला विचारत होते, बाबू रविवारी काय केलंस, काय झालं होतं. ते मला काही बोलणार आणि मी त्यांचं काही ऐकणार. तेवढ्यात मी फोन आईला दिला आणि तेव्हापासून आई माझ्याशी बोलत नाही. अच्छा असं आहे होय. पण मी काय म्हणते, काय झालं होतं रविवारी? मग एवढ्या वेळ सगळं ठाऊक असल्याची ऍक्टिंग काय करतोस? तुला माहित नाही का काय झालं ते? मी रात्री काय जेवलो, सकाळी आठवत नाही, आणि तू रविवारचं विचारते तर तुला अजिबातच आठवत नाही. धन्य धन्य ते तुझे माता पिता. हॅलो हॅलो, आवाज गेला तुझा. हॅलो हॅलो. काही नाही, आपण मैदानात भेटूया, सांगते सगळं भेटून. काय झालं असेल बरं रविवारी? भार्गवीची आई तिच्याशी बोलत नाही हे कळलं, पण माझे तर आई आणि बाबा दोघेही कुलकर्णी काकांचा फोन आल्यापासून माझ्याशी का बोलत नाही? काय झालं असेल बरं? शिट यार. अरे कुठे गेला कॉक? अरे तू चरवलंस, आता तू शोध. इथेच असेल, शोध बरं. विराज विराज विराज. अरे असं कसं, मी इथे असताना तो तिकडे का गेला? शिवू शिवू. विराज, तुला कळलं का काय झालं? काय रे, काय झालं? तेच तर नाही ठाऊक. अरे भार्गवी कुठे अजून आली नाही, तिलाच ठाऊक काय झालं. मला असं वाटतं आपण रविवारी खूप मोठा केमिकलचा केला. विराज कुष्ठ गडबड, विराज कुष्ठ गडबड. रविवारी मी कुठं होतो तुमच्या सोबत? मी तर मामाकडे पुण्याला गेलो होतो. तुझे तर मामा पुण्यात राहतात. आत्ताच हे बोलत होती बाबांना, शिबूला आपण पुण्यात टाकू. कोण राहत असेल माझ्या पुण्यात? अरे पुण्यात मामा राहतो, तुझा आणि माझा, दिनेश मामा. हो हो, आठवलं. माझ्या आणि तुझ्या आईचा भाऊ दिनेश मामा. अरे ती बघ आली भार्गवी. हो दिसतंय मला, तो बाजूला. भार्गवी काय सांगत होती तू? अरे काही नाही, बाबा विचारत होते रविवारी काय केलंस म्हणून. मी काही बोललेच नाही. आईला दिला लगेच फोन. अरे त्याने सांगितलं असेल. कोण आहे तो? सांग आत्ताच, बघतोच त्याला. आमचं नाव सांगतो काय? बोल तू कोण आहे, घाबरू नको, मी आहे ना. अरे थांब 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 थांब, कोणाला मारशील आणि कसं मारशील? हो तू सांग फक्त, घाबरू नको, मी आहे ना. अरे तो सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तुम्ही काय केलं तर सगळं रेकॉर्ड झालं असेल.
आता काय करशील सांग? कोण आहे तो सीसीटीव्ही? अरे गप्प बसा. ते सीसीटीव्ही नाही, सीसीटीव्ही आहे. आणि त्यांचे सीसीटीव्ही तर बंद आहेत. बंद आहेत? गप रे तू. आणि त्या मंद नाही, बंद आहेत, बंद. मग मंद कोण आहे? तो तू. अरे पण असं काय झालं असेल त्या दिवशी? तेवढी काय घाबरतेस? हो, असं काय झालंय? त्या डिसोजा आंटी माहित आहेत ना तुम्हाला? त्यांची 3 मुलं. एक असतो इस्रायलला, एक UK ला, तिसरी मुलगी नवरा आणि मुलांसोबत US ला सेट झाली. त्या आंटीला तर तिची मुलं अजून लहानच आहेत असं वाटतं आणि ती बाहेर खेळतायत. ती आपल्याला पाहते ना तर तिला आपण तिची मुलं आहोत असं वाटतं आणि आपण तिला घाबरतो, तिच्यापासून लांब पळतो, तिला किती त्रास देतो ना आपण. आणि म्हणून मी डिसोजा आंटी सोबत खेळते, बोलते, त्यांची काळजी घेते आणि त्यांना मीच त्यांची येणार असं वाटतं. अगं पण यात कुलकर्णी काका कुठे आहेत? सांगते सांगते सगळं सांगते, या माझ्या मागे. तुम्हा सर्वांना त्या जोशी आजी माहीतच आहेत. हो, आता त्यांचं काय? त्यांनाही एक मुलगा, तो बँगलोरला असतो आणि तो अधूनमधून येतो जातो. त्या आजी खूप एकट्या असतात. त्या मला एक दिवशी सांगत होत्या, तुलाच बरं सगळे सगळं सांगतात, आम्ही पण आहोत, त्यांना माहित नाही का? त्यावर झाशी आजी आल्या. अरे वेळेत झाशी आजी नाही, जोशी आजी. इकडे मार खाशील. दिसते आम्हाला. तुला काय लेखकाने फक्त कोण येते हेच पाहायला ठेवलं आहे का? आजी आलात, या. मुलांनो, आलात? या, मी तुमचीच वाट पाहत होते. यांना कसं कळलं आपण येणार आहोत ते? काय कुसबुस करताय मुलांना? काय झालं? काय नाही आजी, हा म्हणतोय तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी गार्डन मध्ये मॉर्निंग वॉक करायला आलात का? नाही रे बाळा, या वयात कुठे मॉर्निंग वॉक करणार? इथे तर मी तुम्हालाच भेटायला आले होते, जरा गप्पा माराव्यात असा विचार केला. खूप मस्तीखोर आहात तुम्ही असं मी ऐकलं होतं. नाही आजी, आम्ही मस्ती नाही करत. आणि तुम्ही आमच्याबद्दल असं ऐकलं? हो, आम्ही ते नव्हे. हा, इतका मला नाही सांगू शकत. तर काय केलंस तू? अरे काही नाही. आजी काय म्हणतात ऐकून तर घे त्यांचं. आजी, तिला सोडा. काय सांगत होता तुम्ही? मी कुठे पकडले तिला? घ्या, आता आजी पण कॉमेडी करायला लागली. काय म्हणालेस बाळा? नाही म्हणजे तुम्ही बोला असं म्हणतोय तो. होणारी शुभू. हो, मी तुम्हाला काय सांगू बाळांनो, पंख आले की पक्षी उंच आभाळात उडतात. बाळांनो, अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आपल्या मायदेशीच राहून खूप पैसे कमवा. आई, वडील, आजी, आजोबा सर्वांना सांभाळा. मस्ती करायलाच हवी. हेच वय तुमचं मस्ती करण्याचं. पण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. येते मी आता. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. आता पडते घरी जाऊन, दमले मी खूप. चिनू, जा बरं आजीला सोडून ये. हो आजी, चला. कुठे जाता आजी? घरात. अरे पण यात कुलकर्णी का कुठे आहेत? रविवारी काय झालं होतं मला तर काहीच कळत नाही. तसाही मी त्या दिवशी नव्हतो, तसंच समजा आताही नाहीये. बाय बाय, मी जातो. चिनू थांब रे, मी आलो. हो, आठवलं. रविवारी विराज मामाकडे होता. मी रविवारी एकांकिका स्पर्धेत होतो. मग तू आणि चिनू तुम्ही दोघेच होतात. हो माहितीये. मी फक्त तुला यासाठीच बोलावलं, कारण बाबांनी विचारल्यावर आपण सगळे सोबत होतो. एवढंच बोल. हो, हे बघ, तुला जर विचारलं तर तू सरळ म्हण, आम्ही ते नव्हेच. विषय संपला. सीधी बात, नो बकवास. त्यात केवढं मी आहे ना तुझ्यासोबत सांगायला. हो, पण आज कुलकर्णी काका कुठे आहेत? काय झालं होतं रविवारी? सांगते, बस इथे. त्या दिवशी तुम्ही कोणीच नव्हता. मी चिनूला बोलवायला घरी गेले. चिनू क्लासला गेला होता म्हणून मी पुन्हा घरी जात होते. जाताना कुलकर्णी काका खुर्चीत उभे राहून काहीतरी करत होते, म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेले. गप्प बस, गप्प बस.
कुलकर्णी काका इथेच येत आहेत. या काका आलात, या बसा. भार्गवी बाळा, तू त्या दिवशी आलीस आणि माझा जीव वाचला. नाहीतर मी ठरवलंच होतं गळफास घ्यायचा आणि संपवून टाकायचं स्वतः. तू आलीस आणि मला माझ्या माऊचा, माझ्या नातीचा चेहरा आठवला आणि मी थांबलो. मुलांना शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि मुलं आयुष्याच्या प्रवासात चालत चालत परदेशात पोहोचले. येतात मुलं अधूनमधून, रोज पुन्हाही करतात, पण रात्र नकोशी वाटते. त्या रात्रीच काय? ए मुलांनो, तुम्ही का रडताय? तुमच्याच मुळे जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता मी ठरवले तुमच्या सोबत मस्ती करायची, अभ्यास करायचा, पुन्हा लहान व्हायचं आणि कोणी मस्ती करताना पकडलं तर बेधडक म्हणायचं, आम्ही ते नव्हेच, आम्ही ते नव्हेच, आम्ही ते नव्हेच. ज्ञान मंदिर हायस्कूल घाटकोपर सादर करीत होते सिद्धांत जोगदंड लिखित, दिग्दर्शित आम्ही ते नव्हेच, आम्ही ते नव्हेच.